अवघी भूते साम्या आली, देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, माझी कोणी न धरो शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दोषरे चरण संतानया, दोषरे चरण संतानया, दोषरे चरण संतानया. जगमाने कथेचा विचारो, जगमाने कथेचा विचारो, जगमाने कथेचा विचारो, जगमाने कथेचा विचारो. बाबाजी सद्गुरु दास तोगा, बाबाजी सद्गुरु दास तोगा, बाबाजी सद्गुरु दास तोगा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, जयांचे कलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता अवघी भूते साम्या आली, देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. प्रस्तुत या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनु गात्र, परम पवित्र, महासुपात्र, बोलोबा पुत्र असे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि पांडुरंगाच्या कृपेची अपेक्षा ठेवणारा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या या बामणोद गावामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. असो आमचे हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य, आमचे हृदयस्थान हरिभक्तपरायण सुरेश महाराज तळवेलकर यांच्या अमृतवाणीतून तुम्ही मुक्ताबाई चरित्र कथा ऐकत आहात. आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र कथा ऐकत आहात. आणि मला असं वाटतं ही जी कीर्तन सेवा कितव्या नंबरची आहे? 4 नंबरची आहे का? 4 नंबरची कीर्तन सेवा आहे. आजचे जे अन्नदाते आहेत, सकाळचा नाश्ता श्री नितीन एकनाथ झांबरेजी, त्याच्यानंतर जे दुपारचे अन्नदाते आहेत श्री सुनील गोपाळ बराटेजी, आणि संध्याकाळचे जे अन्नदाते आहेत श्री प्रभाकर दौलत झोपेजी यांच्याकडून ही सगळी सेवा आपण इथे करत आहात. असो मी जो अभंग तुमच्या समोर बोलून दाखवलेला आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून तुकाराम महाराज या अभंगाद्वारे
पांडुरंगाच्या कृपेची कशी अपेक्षा केली जाते, त्याच्या अपेक्षेचं फल काय, या अभंगातून आपल्याला सुचवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गाथा जर आपण थोडं बारकाईने अभ्यास केला, अनेक 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 प्रकारचे अभंग आहेत. मला सर्व सुज्ञ असे श्रोते आहेत, त्याच्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नसावी. अनेक अनेक प्रकारचे अभंग आहेत. काही मंगलाचरणाचे अभंग आहेत. बघा, मंगलचरण पहिलं, मंगलचरण दुसरं, मंगलचरण तिसरं, त्याच्यानंतर आंधळे पांगळे हे अभंग आहेत. काही वासुदेव प्रकरणातील अभंग आहेत, काही गवळणी प्रकरणातील अभंग आहेत, काही नाट या प्रकरणातील अभंग आहेत, काही मागणीपर अभंग आहेत, काही संतपर अभंग आहेत. असे अनेक प्रकारचे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामध्ये आहे. मला पुढचं जरा सांगायचं आहे. तुकाराम महाराजांचे अनेक प्रकारचे जरी अभंग असले तरी प्रत्येक अभंगाच्या मागे काही ना काही पार्श्वभूमी असते, हे ध्यानात घ्या. तुकाराम महाराजांचे जे अभंग तयार झाले त्याच्यामागे काही ना काही घटना असते. हा घटना शब्द थोडा अंडरलाईन करून घ्या. आपल्याला चिंतन करताना हा घटना शब्द अनेक अनेक वेळेस येईल. थोडंसं बारीक चिंतन आहे का बरं का. मला माहिती आहे अभंग, मी खरंच तुमची माफी मागतो, अभंग नवीन आपण घेतलेला आहे, असो काय रोज रोज तेच तेच अभंगाचं चिंतन होऊ नये याच्यासाठी मी हा अभंग तुमच्या समोर बोलून दाखवला. प्रत्येक अभंगाच्या मागे काही ना काही घटना असते. जगद्गुरु तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजीराजांनी काही नजराणा पाठवला असेल, तर नजराणा पाठवल्याच्या मागे काही ना काही तुकाराम महाराजांचे अभंग आहेत का नाही. तुकाराम महाराजांचे जे अभंग त्याच्यातून निर्माण झाले, त्याच्या मागे छत्रपती शिवाजीराजांनी नजराणा पाठवला ही घटना झाली का नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या मागे काही ना काही घटना असते. मी उदाहरण सांगतो, थोडं सोपं करूया आपण, सोप्यातून कठीणाकडे जाऊया. सर्वांच्या परिचयाचा एक अभंग मी तुम्हाला सांगतो. सर्वांच्या, महाराष्ट्रातल्या सर्वांच्या पाठातला अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सर्वांनी बोलले याचा अर्थ सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. मला सांगा, हा सुंदर ते ध्यान अभंग कसा निर्माण झाला असेल हो? काय घटना असेल याच्या मागे? काहीतरी पार्श्वभूमी असेल का नाही? त्याच्या मागे पार्श्वभूमी अशी असेल बघा. घटना मी फक्त सांगतोय, कशी पार्श्वभूमी असेल, कशी घटना घडली असणार. तुकाराम महाराज देवाच्या समोर उभं राहून देवाला हा अभंग बोलून दाखवतात. देवाच्या समोर सुंदर ते ध्यान. कशावरून तुम्ही असं म्हणतात? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात हे माझे हेची सर्व सुख आहे, त्या अर्थी तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे आहे का नाही? देवाच्या, जर तुकाराम महाराजांनी असं बोललं असतं तुका म्हणे माझे तेची सर्व सुख, याचा अर्थ तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे नसते, हे ध्यानात घ्या. मग काय घटना घडली असणार? थोडं विस्ताराने मी तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज आळंदी किंवा कार्तिकीच्या, आषाढी किंवा कार्तिकीच्या वारीला पंढरपूरला गेले असणार. त्या काळामध्ये पायी पायी जाण्याचीच व्यवस्था होती, ध्यानात घ्या. तुकाराम महाराज पायी पायी वारीला, आळंदी किंवा कार्तिकी वारीला पंढरपूरला गेले असणार. रोज वारीमध्ये सकाळचं काकडा भजन आहे, दिवसभरच्या मालिकेचं भजन आहे, दुपारी नाटाचं भजन आहे, संध्याकाळी हरिपाठाचं भजन आहे, त्याच्यानंतर रात्री जागर भजन आहे, काही कीर्तन आहे. हे सगळा नित्यक्रम करून मी कशासाठी सांगतोय? तुकाराम महाराजांसाठी सांगत नाही. वारीत गेल्यानंतर काय करायचं असतं, थोडं आपल्याकडे चिंतन लावून बघा. आपण वारीत गेल्यानंतर काय करतो आणि तुकाराम महाराजांनी काय केलं असणार याचा थोडा बारकाईने विचार करून बघा. हे सगळं भजन करत करत तुकाराम महाराज पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर तुकाराम महाराज सरळ मठात गेले नाही जागा आवरण्यासाठी. तुकाराम महाराजांना नियम माहिती आहे, त्यांनीच आपल्याला नियम सांगितला आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, हा जर नियम आहे तर तुकाराम महाराज सरळ
चंद्रभागेच्या स्नानासाठी तुकाराम महाराज तिकडे गेले. कशी घटना घडते हे जरा लक्षात घ्या. आपला मुद्दा कुठे आहे? ह्या सुंदरते त्यांच्या मागे काय घटना घडली असणार याचा आपण तपास करतोय. बरं, तुकाराम महाराज सरळ चंद्रभागेच्या वाळवंटात गेले. चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी नाभी इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर मग 3 वेळेस डुबकी मारली असणार. नाभी इतक्या पाण्यातून कसं शास्त्र आहे हे सगळं नंतर कधीतरी आपण चौकशी त्याची करूया. परंतु नाभी इतक्या पाण्यात गेल्यानंतरच, नदीच्या पात्रात गेल्यानंतरच डुबकी मारली पाहिजे असं धर्मशास्त्र आहे. बरं, मग तुकाराम महाराज बाहेर आले असणार. तुकाराम महाराजांनी गंध लावला असणार. त्याच्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्येच पुंडलिक रायाचं मंदिर आहे. त्या पुंडलिक रायाच्या दर्शनासाठी तुकाराम महाराज आले असणार. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं असणार. पुंडलिक रायाची एक प्रदक्षिणा केली असणार. ती प्रदक्षिणा केल्यानंतर तिकडे एक नंदीचं मंदिर आहे. बरं, पुढे तो नंदी फिरलेला आहे. हे का फिरलेला आहे? फार मोठी कथा आहे, पुन्हा कधीतरी सांगेल. पण त्या नंदीचं दर्शन घेतलं पाहिजे. ते दर्शन तुकाराम महाराजांनी घेतलं असणार. आपण घटना तपासता बरं कशी झाली असणार. त्याच्यानंतर तुकाराम महाराज महाद्वार घाटातून वरती गेले असणार. वरती गेल्यानंतर डाव्या साईडला द्वारकाधीश मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिराचं दर्शन तुकोबारायांनी घेतलं असणार. त्याच्यानंतर पुढे गेले असणार. त्याच्यानंतर पुढच्या साईडला काळा हनुमान मंदिर आहे. बघा, कोणाला जर लक्षात आलं असेल, जो पुंडलिक रायाचा जो चौक आहे, जे चौफुली आहे, तिथे काळा हनुमान मंदिर आहे. त्या काळा हनुमान मंदिराचं तुकोबारायांनी दर्शन घेतलं असणार. त्याच्यानंतर तुकोबारायांचं असं लक्षात आलं की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरामध्ये खूप गर्दी आहे. हो, पंढरपुरामध्ये गर्दी हे खूप वर्षापासून आहे, ध्यानात घ्या. हे आताचं नाटक नाही, तेव्हापासून लोक खूप येतात. कशावरून तुम्ही असं म्हणतात पंढरपुरामध्ये पूर्वीपासून गर्दी आहे? अपार मिळाले वारकरी रे, असं जर म्हटलं असेल, संतांचे प्रमाणच आहे ना, अपार मिळाले वारकरी, खूप प्रमाणात वारकरी मिळाले, असं जर म्हटलं असेल तर त्याही काळात इतकीच गर्दी होती, हे ध्यानात घ्या. तुकाराम महाराजांचं असं लक्षात आलं की आपल्याला डायरेक्ट मंदिरात जाता येणार नाही, फार मोठी बारी लागलेली आहे, आपल्याला दर्शन बारीतूनच दर्शन घ्यावं लागेल. मग तुकाराम महाराज नित्य नियमाप्रमाणे दर्शन बारी जिथून सुरू होते तिकडे तुकाराम महाराज गेले, मधून घुसले नाही. मी कशासाठी सांगतोय? हे तुकाराम महाराजांसाठी सांगतच नाहीये मी. आपण काय करतो आणि त्यांनी काय केलं असणार, थोडासा विचार करून बघा. मग तुकाराम महाराज बारीत लागले असणार. त्यांनी विचार केला अजून 2-3 तास आपल्याला दर्शनासाठी आहे. मग दुपारची वेळ झाली असणार. मग तुकाराम महाराजांनी एक माऊलींचा हरिपाठ, त्याच्यानंतर एक नाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला असणार. मग अजून फार वेळ उरलेला आहे म्हणून तुकाराम महाराजांनी बाळ क्रीडेचे अभंग म्हटले असणार. आपण अंदाज लावूया काय काय केलं असणार. पाऊल 2 पाऊल पुढे करत करत तुकाराम महाराज महाद्वारापर्यंत येऊन ठेपले. महाद्वारामध्ये आल्यानंतर ते जे उंच मोठी बिल्डिंग आहे, थोडं पंढरपूरचं चित्र डोळ्यासमोर आणा. तेव्हा ते उंच बिल्डिंग नसावी, कारण ते आता 20-25 वर्षापूर्वी बांधलेली गेली आहे. तुकाराम महाराज हे 350-400 वर्षापूर्वीचं चरित्र आहे. ते मोठी बिल्डिंग नसावी. मग महाद्वारामध्ये चोखोबारायांचं दर्शन घेतलं असणार. त्याच्यानंतर नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं असणार. मग महाद्वारातून तुकाराम महाराज मध्ये गेले असणार. महाद्वारात जाताना डावीकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. जर तुम्ही महाद्वारातून गेले तर आपल्या हे लक्षात येईल. महाद्वारातून मध्ये गेल्यानंतर जो पहिला मंडप आहे, पंखा मंडप आपण ज्याला म्हणतो, त्या मंडपामध्ये 2 मंदिर आहे. एकीकडे गरुड महाराजांचं मंदिर आहे, दुसरीकडे हनुमंत आहेत. गरुड हनुमंत पुढे उभे राहते म्हणतो का नाही आपण. तुकाराम महाराजांनी ते दर्शन घेतलं असणार. मग त्याच्यानंतर तुकाराम महाराज पुढे आले. तिकडे गरुड खांब होता. त्या गरुड खांबाला तुकाराम महाराजांनी आलिंगन दिलं आणि गरुड खांबाचं दर्शन घेतलं. तिथून गरुड खांबाच्या पुढे जाऊन देवाची पहिली झलक आपल्याला दिसते. बघा, विचार करून बघा, तिथून पहिल्यांदा रूप देवाचं दिसतं. तिथून तुकोबारायांनी जेव्हा डोळ्याने देवाचं रूप बघितलं, तुकाराम महाराज एकदम शांत झाले. महाराज एकदम शांत झाले. ह्या दर्शनासाठी मी खूप दिवसापासून चालत आलो. ह्या दर्शनाची आस करून, इतक्या वर्षाची आस माझ्या हृदयात ठेवून मी चालत आलो. डोळे बोलू लागतायत.
अजिबात काही शब्द फुटत नाही. कारण हृदयामधून जो शब्द बाहेर यायला लागतो ते गळ्यातलं प्रेम ते शब्दाला इथे दाबून टाकतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लवटे म्हणतात का नाही. जेव्हा हृदयातून शब्द बाहेर यायला सुरुवात होते ते प्रेम गळ्यातच शब्दांना दाबून टाकतं. म्हणून शब्द अजिबात फुटत नाही. डोळे बोलतायत. तुकाराम महाराजांचे डोळे भगवंताचं दर्शन घेतायत. खूप दिवसापासून इच्छा आहे महाराज, खूप दिवसापासून या देवाच्या दर्शनाची इच्छा होती. आज माझी इच्छा पूर्ण झाली. एकदम शांत झाले. तुकाराम महाराज तिथे शांत उभे होते, परंतु मागे बारी लागलेली होती ना. मग ते जे मागचे वारकरी होते त्यांनी तुकाराम महाराजांना बोललं असणार का हो तुम्ही इथेच उभं राहून दर्शन घेतायत, बारीत खंड पडला ना ते बारी अशी वळून येते बघा तिकडनं जर तुम्ही गेला तर बारी अशी वळून परत येते. मग ते बारीत खंड पडला ना तो उभा आहे, इथेच का उभं राहता, चला की पुढे. म्हणून तुकाराम महाराज 2-3 पाऊल पुढे गेले. तिथून मात्र देवाचं दर्शन होत नाही. तुकाराम महाराजांना कधी देवाचं दर्शन होईल तळमळ 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 वाटू लागली. कधी हा देव भेटणार परत परत कधी कधी मला याचं दर्शन होईल. परत जेव्हा बारी अशी परत तिथे येते तेव्हा दुसऱ्यांदा देवाचं दर्शन होतं. ते दर्शन झाल्यानंतर तुकाराम महाराज परत शांत झाले. डोळ्यातून अश्रू आले. महाराज इतक्या दिवसापासून या पांडुरंगाच्या दर्शनाची आस माझ्या हृदयात आहे आणि आज माझी आस पूर्ण झाली. डोळ्यातून घळघळ घळघळ असे अश्रू आले. कंठात प्रेम दाटून आलं. एक लक्षात घ्या, जसं तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू आले त्याच्यापेक्षा अनेक पटीनं अश्रू देवाच्या डोळ्यातून आले. महाराज तुकाराम महाराजांना बघून जितका आनंद जगद्गुरु तुकाराम महाराजांना दर्शनाचा झाला त्याच्यापेक्षा अनेक पटीनं आनंद त्या पांडुरंगालाच तुकोबरायांचं दर्शन घेऊन झाला. एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज एक वाक्य बोलून जातो, थोडं नीट नोट डाऊन करून घ्या. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सारखे संत हे भक्त व्हावे हे त्या देवाचं नशीब आहे. विठ्ठला 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 कुठे देवाने इतकं पुण्य केलं असणार. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त व्हावं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्त व्हावं, कुठे या देवाने इतकं पुण्य केलं असणार. असे भक्त त्या देवाला मिळाले. जितका आनंद जगद्गुरु तुकाराम महाराजांना झाला त्याच्यापेक्षा अनेक पटीने आनंद देवालाच तुकोबरायांचं दर्शन घेऊन झाला. देवाने विचार केला, इतक्या दिवसापासून मी इथे उभा आहे, पण असे महात्म्यांचं दर्शन व्हावं, असे महात्मे मला भेटायला यावे असं कधी माझ्या नशिबात आहे, कधी तुकाराम महाराज येतील यांच्या दर्शनाची आस मला लागली आहे असं देवाने विचार केला असावा. तुकाराम महाराज एक एक पाऊल करत करत पुढे आले. तिकडे पददर्शन असतं. पददर्शनाचा असा नियम आहे महाराज की आपण जाऊन सरळ पददर्शन करायचं नसतं. पूर्वी तरी असं होतं. तुकाराम महाराजांनीच एक नियम आपल्याला सांगून दिलाय, प्रथम भेटी आलिंगन नंतर चरण वंदावे. तुकाराम महाराजांनी सांगितलेला नियम आहे. पूर्वी मी आमच्या हरिभक्तपरायण आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे जुने पूर्वसूरी आहेत जगन्नाथ अण्णा पवार, हरिभक्तपरायण जगन्नाथ अण्णा पवार यांच्या मुखातलं एक वाक्य तुम्हाला सांगतो. पूर्वी जे जुने वारकरी पंढरपूरला जायचे ते जुने वारकरी अगोदर देवाला उराउरी भेटायचे, अगोदर देवाला आलिंगन द्यायचे आणि मग नंतर चरणस्पर्श करायचं आणि मग पुढे जायचं. हा नियम होता बरं. ते का करायचं याचं उत्तर 18व्या अध्यायामध्ये आहे. आपण देवाला आलिंगन दिल्यानंतर काय होतं हो? 18व्या अध्यायामध्ये पण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलेलं आहे. मी ओवी तुम्हाला सांगतो. हा सावळा सकंकणो बाहो पसरुनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो. ह्या भगवंताने हात पसरवून अर्जुनाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याने काय झालं? हृदय एक झाले. या हृदयचे घातले त्या हृदय आणि आपणा ऐसे केले अर्जुना ते. भगवंताने अर्जुनाला जेव्हा आलिंगन दिलं, आलिंगन दिल्यामध्ये हृदय एक झाले. देवाचं हृदय आणि अर्जुनाचं हृदय एक झालं.
हृदय एक झाले, ह्या हृदयचे घातले त्या हृदयी. देवाच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयात आणि अर्जुनाच्या हृदयातलं देवाच्या हृदयात, ह्याच्यासाठी म्हणून आलिंगन द्यायचं असतं. देवाने काय विचार केला की पूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे भक्त, माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारखे भक्त यायचे. आपल्याला त्यांच्या हृदयातलं घ्यायला आनंद वाटत असेल, आता कसे कीर्तनकार जातात, त्यांच्या हृदयात काय पाकिटाचा विचार असेल ना जाणो, त्यांच्या पाकिटाचा विचार आपल्या हृदयात यावा म्हणून देवानेच बंद करून टाकला. काहीच गरज नाही तुमची, आता फक्त पदस्पर्श दर्शन घ्या आणि पुढे झाला. देवानेच बंद करून टाकलं. अगोदर आलिंगन देत असत. तुकाराम महाराजांनी देवाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर हृदय एक झाले, या हृदयीचे घातले त्या हृदयी. तुकाराम महाराजांच्या हृदयातलं प्रेम देवाच्या हृदयात आणि देवाच्या हृदयातलं ज्ञान तुकाराम महाराजांच्या हृदयात, याच्यासाठी आलिंगन दिलं असणार. मग आलिंगन दिल्यानंतर तुकाराम महाराजांनी पददर्शन घेतलं. तुकाराम महाराजांचे डोळे बोलतायत, शब्द फुटत नाही, फक्त डोळे बोलतायत. देवाची विचारपूस केली असणार, काहीतरी बोलणं चालू आहे. पण तोपर्यंत जे जुने वारकरी होते मागचे, ते परत म्हणत असणार, तुकोबर आहे, अहो किती बोलताय देवाशी तुम्ही, आमचा पण नंबर येऊ द्या की, अहो पुढे जाऊ द्या ना, वारी तिकडे पुढे पुढे माणसं खाली झाली ना, तुम्ही इथे जर वेळ केला तर आमचं दर्शन कधी व्हायचं. म्हणून तुकाराम महाराज पुढे आले. पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांनी कानाला हात लावून उडी मारली असणार आणि मग लोटांगण घातलं असणार. आणि लोटांगण घालून उभे राहिल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाचं रूप जेव्हा बघितलं, ते रूप बघितल्यानंतर हा अभंग आला असणार का नाही, सुंदर ते ध्यान, हा एक घटना असणार का नाही अशी. इथपर्यंत आपण होतो का बघा. मी मुद्दा सोडत नाही, डोंबिवलीकर कधीच मुद्दे सोडत नाहीत, हे ध्यानात घ्या. आपला मुद्दा कुठे होता, तुकाराम महाराजांच्या सुंदर ते ध्यान, ह्या अभंगाच्या मागे काय घटना असेल, हा मुद्दा होता का नाही. तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं आणि देवाचं रूप जेव्हा बघितलं तेव्हा हा अभंग तयार झाला असणार. प्रत्येक अभंगाच्या मागे काही ना काही घटना असते. आपला पहिला मुद्दा इथे संपला. विठ्ठल विठ्ठल.